नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय दळवी साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बापूदादा देसाई, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते विठ्ठल सिनकर, आमचे भास्कर पार्टे, आमचे युवा नेतृत्व आणि केव्हाही कुठल्याही गोष्टीसाठी नेहमीच आपला हात सढळपणे पुढे करणारे आमचे सतीशजी देसाई, त्याचप्रमाणे उपसरपंच धर्मेंद्र आंदेकर, परत पैसे पाहिजेत मला म्हणून उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, पंचमंडळी आणि या संपूर्ण क्रिकेट महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मगासपासून उभे होते असलेले त्या अगणित असे प्रेक्षक, सर्व क्रिकेट टीम ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जे जिंकले त्यांचंही अभिनंदन, आणि ज्यांनी आपला विजय पुढच्या वर्षासाठी बाकी ठेवला आहे ते हरलेले किंवा 2 नंबरला 3 नंबरला आलेले इतरही सर्व क्रिकेटियर्स, आज अतिशय असं चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. सेमीफायनल फायनल खूप छान झाली. सेमीफायनल दोन्ही चांगल्या झाल्या, फायनल थोडीशी रखडली, पण असो क्रिकेटमध्ये काही घडत असतं. हे ग्राउंड इतकं चांगलं आहे वाटलं नव्हतं, परंतु चांगलं ग्राउंड आहे आणि मला वाटतं आपल्याला आश्रमशाळेच्या लोकांनी हे उपलब्ध करून दिलेलं आहे. परवाच मी आपलं जे जुनं ग्राउंड आहे त्या संदर्भामध्ये सुशील कौशिक बरोबर बोललो. सुशील कौशिक माझा तसा लहानपणाचा मित्र आहे, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ आर्य ग्लोबल कुठलं आविष्कार रिअल्टीज. त्याला मी सांगितलं असा नतद्रष्टपणा का केलास, कारण नसताना तो ग्राउंड असा खणून वगैरे नांगरून का ठेवलंस. त्याला म्हटलं असशील तसा मला ताबडतोब भेटायला आहे. तर तो थायलंडला होता. या लोकांना जरा बाहेरून येणाऱ्या लोकांना, धंद्यासाठी इथे येणाऱ्या लोकांना आपण सगळ्यांनी जरा वचक ठेवला पाहिजे. तुम्ही प्रॉपर्ट्या घ्या, धंदे करा, प्लॉट्स पाडा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु आमची मुलं जिथे खेळतात त्या ग्राउंडवर तुम्ही कारण नसताना खोटेपणा करून जर काही कराल तर सरकार आमचं आहे. मी जाहीर आव्हान देतोय, सरकार आमचं आहेच, पुढे येणारही सरकार आमचंच आहे. जिल्हा परिषद आमची, पंचायत समिती पण आमची आहे आणि ग्रामपंचायत माझीच आहे. याच्या पुढे कुठलीही एनओसी सतीश देसाई सरपंचांना निरोप द्यायचा मला विचारल्याशिवाय आविष्कार रिअल्टीला जाता काम नाही. कुठली एनओसी नाही याच्या पुढे, कळलं. जोपर्यंत माझ्याकडे येऊन सुशील कौशिक माफी मागत नाही गोष्टीची तोपर्यंत कुठलीही एनओसी त्याला द्यायची नाही. काय होईल ते मी बघून घेईन, कळलं. इथे आलात, आम्ही इथले प्रस्थापित आहोत, आम्ही इथले संस्थापक आहोत. तुम्ही व्यापाऱ्यासारखे येता, व्यापाऱ्यासारखेच राहा. मी आमच्या व्यापाऱ्यांना म्हणत नाही, ते आमचे इथले प्रस्थापित आहेत सगळे. परंतु तुम्ही बाहेरून जे येतात त्यांनी असे नखरे कराल तर तुम्हाला मग तुमचा रस्ता दाखवायला आम्हाला फार वेळ लागणार नाही. मी हे जाहीर आव्हान करतोय. काही लोक असतील इथे जे सुशील कौशिकला जाऊन सांगतील, कारण तो माझा मित्रच आहे, लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलेलो आहोत. पण तुम्ही त्यांनी जाऊन सांगावं की ते कोण असतील तर त्यांनी. कारण मी सुशील कौशिकला परवा फोन करून सांगितलं, तेव्हा तो थायलंडला होता, त्याला बोलून घेतलं होतं मी की असा नतद्रष्टपणे ह्या वेळेला केल्यास पुढच्या वर्षी जर करशील तर परळीचा रस्ताच बंद करू तुला आम्ही. परळीमध्ये येऊनच देणार नाही. कसा धंदा करतोस आणि कसं काय करतोस ते बघू आम्ही म्हणून. आमच्या मुलांच्या खेळावर गदा आणाल. तुमची जमीन काय आम्ही उचलून घेत जात नव्हतो ना. आमची मुलं काय तुमची जमीन कुठे विकायला जात नव्हते ना. फक्त तिथे खेळत होते आणि खेळाचा आस्वाद घेत होते. हे असा नतद्रष्टपणा करणारे हे बाहेरचे येणाऱ्या लोकांना आपण इथे थारा दिला नाही पाहिजे. त्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे. भाऊ अंगरे, तुमची जास्त गळ्यात गळा पडतात. तू कुठे आहे भाऊ अंगरे? जास्तीत जास्त भाऊ अंगरे सांगतो मी, पालवे कंपनीला वगैरे सांगतो की तुम्हाला सगळ्यांना मी जर नसतो त्या सुशील कौशिकने बाहेरचे कंत्राटदार आणून तिथे सगळे डेव्हलपमेंट केली असती. पण प्रकाश देसाई असल्यामुळे हे सगळं कंत्राट तुम्हाला मिळाली. तुमच्याकडे गाड्या आल्या, 4-4, 8-8 गाड्या आल्या, सोन्याच्या चैनी आल्या, ब्रेसलेट आले, सगळं काय आलं. अजून ते येऊ दे अशी आमची इच्छा आहे. परंतु बाहेरच्या लोकांची कुठली पालखी उचलून धरायची गरज नाही. हे पैसे कमवण्यासाठी आपल्याकडे येतात आणि आपल्याच तरुणांवर अन्याय करतात. हे खपून घेणार नाही. मित्रांनो, बोलण्यासाठी काही विषय नाही आहे इथे, पण मला ते खरंच डोक्यात बसलं माझ्या ती गोष्ट, त्यामुळे मी बोललो. पुनश्च एकदा आपणा सर्वांचं जे जिंकले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. विशेषतः आमची ती ब्लॅक याची टीम कुठली होती, ती कुठली, मितान 11 परळी, फार थोडक्यात त्यांना अपयश आलं. अतिशय चांगला गेम त्यांनी दाखवला. त्याचप्रमाणे
आमच्या देसाईपाड्याच्या पण देखील टीमने अतिशय चांगला खेळ दाखवला सेमीफायनलला. अतिशय चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला. भविष्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ग्राउंड उपलब्ध करून स्वतःच्या मालकीचं आपलं ग्राउंड उपलब्ध करण्याच्या मानसिकतेमध्ये आम्ही मंडळी सगळे आहोत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही बरंच काही करत राहणार आहोत. परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून, क्रीडा विभागाच्या माध्यमातून परळीमध्ये एक चांगलं अद्ययावत ग्राउंड उभं राहावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. किंबहुना ते प्रयत्न लवकरच यशस्वी होतील याची मला खात्री आहे. आणि एक स्वतःचं सुसज्ज असं ग्राउंड आपल्या तालुक्यामध्ये जसं पालीला आहे तसं त्या पद्धतीचं पवेलियन असलेलं ग्राउंड उभं करण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. आपण सर्वजण इथे आलात, आयोजकांनी आम्हाला बोलवलं, आमचा यथोचित सत्कार केला. तुमचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आपण अतिशय खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन आपण या सर्व क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना दिलं. तर आता आपण जास्त वेळ घेत नाहीये. सगळेच खेळाडू आणि सगळ्या टीम इथे थांबलेले आहेत. बक्षीस वितरणाला मी आता सुरुवात करतोय. तर आता बक्षीस वितरणाला मी सुरुवात करतोय. जास्त वेळ घेत नाहीये. जय हनुमान क्रिकेट संघ देसाईपाडा आयोजित भाजप चषक 2026 या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ठरतोय, ज्याने अतिशय जबरदस्त कामगिरी केली. एका मॅच मध्ये आपल्या नावावरती 6 विकेट्स घेतल्या आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला तो म्हणजे जय हनुमान देसाईपाडा संघाचा सूरज देशमुख ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. 11 विकेट्स. मी विनंती करतोय भास्कर दादा पार्टे आणि धर्मेंद्रभाई आंदेकर आपल्या हस्ते आपण सूरजला उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. धन्यवाद. तसेच भाजप चषक 2026 मधील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ठरतोय मितांश 11 परळी संघाचा गोविंद सालुंके 70 धावा. मी विनंती करतोय मंगेश मामा तळेकर आणि गोविंद शेटकरले आपल्या हस्ते आपण गोविंद करलेला सन्मानित करायचंय. गोविंद सालुंकेना सन्मानित करायचंय. उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय मितांश 11 परळी संघाचा गोविंद सालुंके ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. धन्यवाद. तसेच या भाजप चषक 2026 मध्ये ज्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला तो म्हणजे जय हनुमान देसाईपाडा संघ. संपूर्ण टीमने यायचे मी विनंती करतोय. बापू काका देसाई आणि विठ्ठल अण्णा सिंदकर आपल्या हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊन जय हनुमान देसाईपाडा संघाला सन्मानित करायचे. रोख रक्कम 15,000 आणि एक जबरदस्त अशी ट्रॉफी मात्र देऊन आपण जय हनुमान देसाईपाडा संघाला सन्मानित करतोय.
अनिलजी देसाई आणि उमेश देसाई आपण यायचंय. धन्यवाद. तसेच आपण पाहतोय भाजप चषक 2026 मधील द्वितीय क्रमांक रनरअप ठरणारा संघ तो म्हणजे शिव प्रतिष्ठान परळी संघ. मी विनंती करते सतीश शेठ देसाई आणि सनी भाऊ दळवी आपल्या हस्ते आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000 रुपये देऊन शिव प्रतिष्ठान परळी या संघाला सन्मानित करायचंय. मॅन ऑफ द सिरीज जास्त वेळ घेणार नाही मी. भाजप चषक 2026 चा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय नवगर संघाचा राजेश सालुंके 80 धावा. मी विनंती करतोय सतीशदादा पवार आणि बालादादा गायकवाड आपल्या हस्ते आपण राजेश सालुंके याला मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराने सन्मानित करायचंय. धन्यवाद. राजा आपण थांबायचंय. ट्रॉफी आता ठेवली तर चालेल. आपला आनंद या जास्त काही विचारणार नाहीये. एकच प्रश्न करणार, जास्त नाही करणार. आनंद आहे चेहऱ्यावरती. राजेश काय सांगशील मॅन ऑफ द सिरीज हे किताब पटकवलंय सर्वप्रथम या आयोजनाबद्दल काय सांगशील? नियोजन खूप छान केलंय आणि आपण जे ठेवलेले देशाचे चषक हे अतिसुंदरच की तुम्ही खरंच आज चांगला ग्राउंड गेला. आपल्या परलीमध्ये ग्राउंड नव्हता, आपण ग्राउंड खरंच तुम्ही चांगल्या रीतीने केला. देसाई वाटत मी पहिला मानतो की तुम्ही सगळ्या गावामधून तुम्ही मिळून छान ग्राउंड केला. हा मला खरंच आवडला. आणि मेन पॉईंट माझा एक गुरु म्हणून शकर दल्ली ओळखतो. त्याची सगळी मला टेक्निक असते खेळण्यासाठी, क्रिकेटसाठी. त्याच्यासाठी मी सिरीज ही त्या नावासाठी खरंच शकर दल्ली तुला छान तुला खरंच खुश माझा गुरु माझा मी पहिला मानतो. तर
म्हणजे सांगण्याचा प्रयत्न तुझा असेल की ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी तू डेडिकेट करतोय शेखरला, गुरु या नात्याने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर राजेश साळुंकेसाठी मॅन ऑफ द सिरीज ठरलाय भाजप चषक 2026 मधील. तर आता या भाजप चषक 2026चा चॅम्पियन ठरणारा संघ तो म्हणजे नवघर संघ. विनंती करतोय संपूर्ण टीमने यायचंय. प्रकाश भाऊ देसाई आपल्याला विनंती आहे की आपण या नवघर संघाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 50,000 आणि भाई आंदेकर आपण सुद्धा यायचंय बक्षीस देण्यासाठी. हे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 50,000 रुपये देऊन नवघर संघाला आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. तर आता नवघर संघ थांबायचंय. मी ज्या ज्या ठिकाणी समालोचन जातो त्या त्या ठिकाणी मी हे करत असतो. आवाज यायला पाहिजे, सगळ्यांचा आवाज व्यवस्थित यायला पाहिजे. माझा आवाज बसलाय 4 दिवसात, पण तुमचा आवाज यायला पाहिजे. बघा सगळ्यांचा आवाज, हा नवघरच संघ नाही, इथे सगळे त्यांनी सगळ्यांचा आवाज यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. खरं तर 4 दिवस इथं समालोचक म्हणून कामगिरी केली अनिल कोहली. याचा सत्कार आणि ट्रॉफी परेश देसाई करेल. आम्हाला खूप खूप मदत केली अनिल, तुझं खूप खूप धन्यवाद आमच्या मंडळाकडून. स्वप्नील सुतार आपण यायचंय. आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. ज्ञानेश्वर, काय नाव त्यांचं, ज्ञानेश्वर सुतार यांच्याकडून 3 षटकारला का 3 विकेटला, 3 विकेटसाठी.